नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका भाग 59. आपण पाहिलं मागे की वृत्तीचा अभिमान धारण करून त्या विशिष्ट वृत्तीपुरतीच आपली मर्यादित कल्पना करणाऱ्या संकोचित चैतन्यालाच जीव असे म्हणतात. मग हाच अभिमान देहाला माझा, माझे, तू, तुझे, मी, तू इत्यादी समजतो. पण दृढ आत्मज्ञानाने वृत्ती आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली की देहादिकांचा संबंध सुटतो किंवा त्या संबंधाचे यथार्थ रूप लक्षात येते व तो साक्षी होऊन राहतो. मग प्रारब्धानुसार त्याचे व्यवहार इतरांसारखेच त्याच्या देहाकरवी होत जात राहतात. पण त्या देहाच्या ठिकाणचे इतरांप्रमाणे जे मी पण असते ते त्यावरून त्या ठिकाणी नसते, किंवा वरून तो इतरांसारखा वागत असला तरी त्याची निरहंकारता ही सदैव अबाधित असते. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे सर्व देहांच्या ठिकाणचे सहज धर्म आहेत हे तो पक्के जाणतो आणि ते हसतमुखाने स्वीकारतो. एखादा जसा पिशाच्यविषयी अगोदरच सावध असतो तशी धारणा त्याची या बाबतीत पक्की झालेली असते. गवंडी भिंत वाकडी तर होत नाही ना याबाबत जरा सतत सावध असतो. वारंवार ओळंबा लावून ती दोरी लावून तो सतत तपासतो. तसा हा जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या बाबतीत आपली मनस्थिती देहाकार तर होत नाही ना या बाबतीत अत्यंत सावध राहतो. कधी कधी तो आपली जन्मकथा पण स्मरतो. असा विचार करतो, अरे रे रे, मी मातेच्या गर्भाशयात रक्त, पू, मलमूत्र यांच्या सान्निध्यात असलेल्या बोडक्यात शिजलो व मूत्रमार्गाने बळजबरीने मी बाहेर आलो किंवा मला बाहेर काढण्यात आले. मी ओढल्या गेलो. स्तनपान करताना स्तनावरचा घाम, घाण वगैरे मला चाटावा लागला, इत्यादी इत्यादी. अशा प्रकारे तो आपली जन्मकथा स्मरतो. वस्तुतः आपण जन्मरहित सच्चिदानंद स्वरूप असताना आपल्याला परत परत देहधारी होण्याची लाज वाटायला हवी, म्हणून आता आधीच सावध व्हायला हवे असा तो विचार करतो. एकदा अथांग पाणी आहे समजले की काही लोक आधीच काचा बांधून तयार राहतात. घाव बसण्याआधीच ढाल समोर करतात. उद्याच्या मुक्कामावर वाटमारी आहे हे समजता आजच रात्री सावध होऊन सगळी काळजी घेतात. रोग्याने प्राण जाण्या अगोदरच वैद्याकडे धावले पाहिजे. जळत्या घरात अडकून पडलेला माणूस आता ऐन वेळी विहीर खणू शकत नाही, म्हणून मरण्यापूर्वीच मृत्यूची सारी तयारी करून ठेवली पाहिजे. म्हणजे जन्ममृत्यूचे शल्य मनातून जाईल. शरीराला जरा प्राप्त होण्यापूर्वीच सर्व विचार करायला हवा. मी सर्व देहादिकाहून निराळा, केवळ साक्षी असा सच्चिदानंद स्वरूप आहे. मला जन्म नाही, मृत्यू नाही. म्हणजे चैतन्याला जन्म नाही आणि मृत्यू नाही. मला म्हणजे मला XYZ किंवा अमुक तमुक याची गोष्ट नाही चालू. मला जन्म नाही, मृत्यू नाही असा जेव्हा मनाचा ठाम निसंदिग्ध निर्णय होतो तेव्हा त्या निश्चयाला आत्मानुभव किंवा ज्ञान म्हणतात. यामुळे जन्ममृत्यूचे भीतीरूपी शल्य मनातून कायमचे निघून जाते. मग हा तरुण असताना सर्व बाजूनी स्वतःच्या आणि इतरांच्या आपण शरीराचा विचार करायला सुरुवात करतो. स्वतःची देहबुद्धी जशी आहे तशी इतरांची पण देहबुद्धी आहे असा तो विचार करून त्या बाबतीत योग्य ते निर्णय करतो. कारण सत्य हे कठोर असते, पण त्याचा एकदा स्वीकार केला की मात्र ते बोथट होत जाते. तो विचार करतो, आजचे माझे किंवा इतरांचे जे मी पाहतो आहे ते पुष्ट शरीर एक दिवस काचरी सारखे क्षणभंगूर आणि नगण्य होऊन जाईल. हातपाय एखाद्या भाग्यहीनांच्या उद्योगाप्रमाणे क्रियाहीन राशी होतील
आणि मंत्री नसलेल्या राजाच्या राज्यात जशी अंधाधुंदी मासते, तसे या वार्धक्यामुळे, या जरेमुळे या शरीराची अत्यंत दयनीय अवस्था होईल. स्वस्त्रियेला प्राप्त झालेल्या ऋतूचा म्हणजे तारुण्याचा उपभोग घेण्याच्या कामी आम्हा दोघांनाही उपयोगी पडणाऱ्या आमच्या बलवान आणि पुष्ट मांड्या उंटाच्या गुडघ्याप्रमाणे एखाद्या दिवशी ओबडधोबड आणि बेडोल होतील. आषाढ महिन्यात उजट वातावरणामुळे मोकाट फिरणाऱ्या गुरांच्या खुरांना जसा बुरशी नावाचा रोग येतो व ते सडतात, तसे माझी डोके होईल. कमळाची स्पर्धा करणारे हे डोळे एखाद्या पडवळासारखे निस्तेज राहतील. ज्या भुवया इंद्रधनुष्यासारख्या वगैरे वगैरे दिसतात, त्या एखाद्या वाळलेल्या झाडाच्या अधर चिकलेल्या सालीप्रमाणे लोंबू लागतील आणि एखाद्या क्षुल्लक वाळाच्या झुळकीमुळे खाली सुद्धा पडतील. अशा अवस्थेत त्या लोंबकत राहतात. नाकातील व तोंडातील आणि डोळ्यातील सुद्धा रक्तस्रावामुळे माझी छाती कुजू लागेल, सारखी ओली राहील. सरडे बाभळीच्या झाडावर चढ उतार सारखे करतात आणि त्या बाभळीच्या झाडाचा जर डिंकाचा हंगाम असेल तर त्यांचे डिंकाचे जसे खोड बरबटले जाते, तसे निरंतर तोंड थुंकीने बरबटलेले राहील. स्वयंपाकघरात चुलीपुढे भांडे करकटे घासण्याची जी मोरी असते, त्यात घाण आली की त्यातून जसे बुडबुडे बाहेर पडतात, तसे माझे हे चापे कळीसारखे नाक शेंबडाने बरबटीत राहील आणि त्यातून पिटपिट बुडबुडे असा आवाज येत राहील. ज्या मुखांनी विडा रंगविला, सुंदर दात दाखवले, हास्य विनोद केले, त्याच तोंडातून लाळेचा लोंढा कधी न कळत येईल, काही सांगू शकत नाही, न कळत गळत राहील इत्यादी तो आवरता येणार नाही. दात पडून तोंडाचे बोळके होईल. कर्जबाजारी शेतकरी जसा अजून अजून कर्जातच फसत राहतो, त्याला कर्ज घेण्याशिवाय गत्यंतर नसते, तो कर्ज गेल्याशिवाय सावकारासमोर उठत पण नाही. त्याप्रमाणे की जसा कंबर लागलेली गुरे पावसाच्या झडीत कोरड्या जागेत जाऊन न शकल्यामुळे जागच्या जागीच बसलेली असतात, त्याप्रमाणे तोंडात जीभ जड बनून आकडून पडलेली असेल, कानांना ऐकू येणार नाही आणि शरीराचा सुंदर पिंड एखाद्या वृद्ध माकडासारखा कळाहीन होईल. पक्षी उडण्याकरता गवताचे बुजगावणे जसे पक्ष्यांना भीती दाखवण्याकरता शेतात जे बुजगावणे उभे करतात, ते गवताचे बुजगावणे जसे थोड्याही वाऱ्याने हालते, थरथर कापते, त्याप्रमाणे माझ्या शरीरात सुद्धा कंप सुरू होईल. चालताना पाय वाकडे तिकडे पडतील, हातांच्या मुठी अकारण आणि नकळत वळत राहतील आणि चालताना एखादे सोंगस नाचत नाचत जाते की काय असे लोकांना वाटेल आणि लोक, लहान मुलं विशेषतः, त्याचा आनंद घेतील. आणि मळमूत्राची द्वारे फुटक्या खापराच्या भांड्याप्रमाणे फुटके आणि सतत द्रवित होणारे होतील. त्यानंतर माझे नातेवाईक आणि इतर लोक मी मरावे म्हणून नवस करतील. तुणांचे बुजवणे आंदोळे वारे नुगुणे, तैसे होईल कापणे सर्वांगासी. मळमूत्राचे निद्वारे होवनी ठाकती खाकरे, नवसिया होती इतरे माझ्या आई निधने. म्हणजे मी मरावं असा ते नवस कोलतील. लोकांनाही किळसवाणी दृश्य पाहून थुंकावेसे वाटेल, त्यामुळे मरणाची इच्छा उत्पन्न होईल. सगळे सोयरे माझा कंटाळा करतील. ही आली बघ हडळ म्हणून बायका मुलांना माझी भीती दाखवतील. मला पाहून लहान लहान मुले मूर्छित होतील. थोडक्यात सर्व प्रकारे मी लोकांच्या किळसेला प्राप्त होईल. खोकल्यांच्या उबळीमुळे शेजाऱ्यांच्या आणि घरातही लोकांना रात्रभर जागरणे होतील आणि हा म्हातारा फारच त्रासदायक आहे असे म्हणून ते माझा द्वेष करतील आणि मी कधी मरू अशी प्रार्थना करतील. स्त्रिया म्हणती विवसी, बाळे जाते मूर्छेसी, किंबहुना चिळसी पात्र होईल. अशी ही म्हातारपणाची सर्व अवस्था ज्याला तारुण्यातच बरोबर ओळखता येते, पण आपले आत्महित साधण्याकरता काय काय करावे हे त्याला बरोबर समजते. असा विचार करून
बहिरे होण्याआधीच सत्संग करून काय काय आत्मज्ञान होण्यास ऐकण्यासारखे आहे ते ऐकून घ्यावे. पाय पांगणे होण्याआधीच सत्पुरुषांचे दर्शन करावे, सत्संग करावा. दृष्टी आहे तोपर्यंतच वाचण्यासारखे शास्त्र जे काही आहे ते वाचून घ्यावे. तोपर्यंतच तीर्थक्षेत्रे आणि भगवंताच्या संतांच्या मूर्ती पाहून समाधान पावावे. आणि बोलणे बंद होण्याआधीच म्हणजे वाचा जाण्याआधीच वाचेने भगवन नाम किंवा स्तुती स्तोत्र इत्यादी मंगल शब्दाचा उच्चार सतत करत राहावा. हे हात भविष्यात निश्चित लुळे होणार, म्हणून त्या हाताने आधीच दानधर्म करून टाकावा. पुढे मानवी विचारशक्ती क्षीण होईल, म्हणून आत्ताच शुद्ध आत्मज्ञानाचा विचार, आत्म अनात्माचा विचार, क्षेत्र क्षेत्रज्ञाचा विचार, पंचकोशाचा विचार, झालाच तर अवस्थात्रय विवेक आणि प्रकृती प्रवेश विवेक असे सगळे विवेक करून तो आधीच तयार होतो. ऐशी दशा येईल पुढे, तै मन होईल वेडे, तव चिंतूनी चोर खडे आत्मज्ञान. ज्याप्रमाणे उद्या आपल्याला चोर झोंबतील, म्हणून आजच आपल्या संपत्तीचा विनियोग किंवा सुरक्षित ठेवून तो निश्चिंत होतो, त्याप्रमाणे म्हातारपण येण्याआधीच हा सावध होतो. दिवा मालवण्याआधीच बायका धाकपाक करून सगळी आवरावर करून ठेवतात, त्याप्रमाणे याचे सर्व आचरण अगदीच योजनाबद्ध असते. पुढे दत्त म्हणून यावे, म्हातारपणाने पुढे दत्त म्हणून यावे आणि सर्व आयुष्य वाया जावे, म्हणून तो प्रथम पासूनच आत्महिताच्या तयारीत असतो, आत्मज्ञानाच्या तयारीत असतो, आत्मसाक्षात्काराच्या तयारीत असतो. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जंगलातील रस्ते उखडल्या जातात, मोडल्या जातात, पक्ष्यांना सुद्धा सरळ उडता येत नाही. अशा वेळी एखादा प्रवासी दैवयोगामुळे सुरक्षित ठिकाणी पोहोचला, पण त्याने त्या जागेची उपेक्षा केली आणि ती जागा सोडून आपला पुढचा मुक्काम त्याने चालूच ठेवला, तर मात्र रात्री तो चोराकडून निश्चित लुबाडला जातो, निश्चित मारल्या सुद्धा जातो. म्हणून आताच काळजी घेतली नाही तर मनुष्य जन्माचे सार्थक केव्हा तुम्ही करणार? जन्म फुकट जाईल याच विचारात तो असतो आणि त्यामुळे तो विचार त्याला सतत जागृत ठेवतो. सर्व वेळेच्या वेळी करावे लागते. झाडलेल्या तीळ, हरभरा वगैरेच्या बोंड्या एकदा झाडल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा झाडल्यानंतर त्यातून काहीही कणही बाहेर पडत नाही, एखादा तीळही बाहेर पडत नाही, हरभऱ्याचा दाणाही बाहेर पडत नाही. एकदा अग्नीने जाळून राखोंडी केली की कोणताही अग्नी परत तीच जळलेली राखोंडी जाळू शकत नाही. म्हणून म्हातारपण येणार म्हणून आधीच आत्महित साधून चो घेतो, कारण त्याला माहित असते पुन्हा ही संधी नाही, तोच खरा ज्ञानी हो. मग काही केले तरी ते सगळे व्यर्थ होईल. म्हणून वार्धक्याचे आठवे, वार्धक्या जो नागवे, तयाच्या ठाई जाणावे ज्ञान हे. भावी काळात नाना प्रकारचे रोग येऊन हल्ले करतील, म्हणून निरोगी अवस्था टिकवण्याचे प्रयत्न आणि उपाय तो आधीच योजून ठेवतो. हे सर्व शरीर कालसर्पाच्या तोंडी दिलेली पिठाची उंडी आहे. हे सर्व शरीर कालसर्पाच्या तोंडी दिलेली पिठाची उंडी आहे, असे समजून आयुष्याची योजनाबद्ध आखणी करतो. ज्याच्या वियोगाने दुःख, संकटे, शोक वाढतील, त्या वस्तूचे किंवा त्या व्यक्तीचे प्रेम अगदी सहजपणे सोडून देतो आणि वस्तूच्या, व्यक्तीच्या आणि आपल्या कल्पना विलासाच्या बाबतीत तो पूर्णपणे उदासीन राहतो. ज्या कर्मरूपी बिळातून पापाची सापे येऊन अंगाला चिटकतील, ती सर्व बिळे तो अगदी निष्ठेने नियमरूपी दगडांनी अगदी बुजून लेपून पोतून टाकतो. तैसा वियोग जेणे दुःखे, विपणी शोक पोखे, ते स्नेह सांडूनी सुखे उदास होय. त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानाचे आणखी एक असाधारण लक्षण सांगतो. एखादा वाटसरू जेव्हा केवळ एका रात्रीच्याच मुक्कामाचे बिऱ्हाड थाटतो, तेव्हा त्या बाबतीत तो तटस्थ असतो आणि तितकाच त्या रात्रीपुरताच त्या धर्मशाळेशी त्याचा संबंध असतो. तशाच
उदासीन तत्वाने तो ज्ञानी पुरुष आपल्या स्वतःच्या घरादाराकडे पाहतो. इतकेच नाही तर आपल्या देहाला सुद्धा त्याचप्रमाणे पाहतो. देहाचा जरुरी तेवढाच संबंध ठेवतो आणि देहात असूनही देहातीत राहतो. तरी जो या देहावरी उदास ऐसिया परी उखिता जैसा बिडारी बैसला आहे. बिडारी म्हणजे भाडेकरू किंवा ज्याने बिडार थाटलं धर्मशाळेत वगैरे वगैरे. रक्ताने जाताना रस्त्याने जाताना लागलेल्या झाडांच्या सावलीवर एखाद्या वाटसरूचे जितके प्रेम असते तितकेच प्रेम तो घरादाराविषयी बाळगून आहे. का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली घरावरी तेतुली आस्थाही नाही. म्हणजे रस्त्याने जाताना अनायसे मिळणाऱ्या झाडांच्या सावलीची जशी कोणी आस्था बाळगत नाही, ती घेऊन जाऊ शकत नाही बरोबर, त्याप्रमाणे तो घराच्या ठिकाणी आस्था बाळगत नाही, त्याचा मोह ठेवत नाही. देहाला जशी सावली असते पण एखाद्याला सावलीची पण जाणीव नसावी, तशी भावना त्याची आपल्या पत्नीविषयी असते. सावली सरीचीच असे परी असे हे नेणिजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. म्हणजे ज्याप्रमाणे त्याच्या मनात स्त्रीविषयी आसक्ती अजिबात नसते, जशी सावलीविषयी आपल्याला आशिकता नसते. झाडांच्या सावलीखाली विश्रांतीसाठी आलेले गुरेवासरे जशी फक्त तेवढ्यासाठीच आली असतात, हे ज्ञान झाडाला जणू असावे. इतक्याच निरासक्त भावनेने तो आपल्या मुळाबाळाकडे सुद्धा पाहतो. म्हणजे झाडाच्या खाली सावलीसाठी विश्रांतीसाठी आलेली गुरे ढोरे जशी तेवढ्या पुरतीच आली आहे, हे ज्ञान झाडांना पक्के माहीत असते. त्याप्रमाणे त्या झाडाच्या त्या ज्ञानाप्रमाणे त्याच्या समजीप्रमाणे तितक्याच निरासक्त भावनाने तो आपल्या संग्रही आलेल्या मुलांबाळाकडे पाहतो. आणि प्रजा जे झाली तिये वस्ती करे आली गोरुवे जैसी बसली रुखातळी. गोरुवे जैसी बसली रुखातळी. तो धनसंपत्तीने जरी वेढला असला तरी तिच्याकडे त्या धनसंपत्तीकडे एखाद्या वाट स्वरूपाच्या प्रमाणे साक्षीभूतपणे पाहत असतो. कारण त्याला माहित आहे की जेव्हा आपल्याला पुढे जायचे आहे, इथं गुंतून पडायचे नाही, आपल्याला इथून जायचे आहे हे त्याला पक्के माहीत असते. पिंजऱ्यातील पोपट जसा पिंजऱ्याचा दरवाजा उघडा असला तरी तो पिंजरा सोडत नाही, तसा तो वेदाज्ञेचे उल्लंघन करत नाही. सारांश, घरदार, स्त्री, संपत्ती इत्यादीविषयी त्याच्या मनात काहीही आसक्ती नाही, तोच खरा ज्ञानी होय. महासागर जसा उन्हाळ्यात कमी आणि पावसाळ्यात जास्त असा होत नाही, त्याप्रमाणे इष्ट अनिष्ट काहीही प्राप्त झाले तरी त्याचे मन हे पूर्वीसारखे सहज आणि अविचलच असते. महासिंधू जैसे ग्रीष्म वर्षे सरिसे इष्टनिष्ठ तैसे जयाच्या ठाई. दिवसाच्या तिन्ही काळी सूर्याचा आकार एकच असतो, त्याप्रमाणे त्याचे चित्त सुखदुःखात सारखेच असते, अखंडितच असते. का तिन्ही काळ होता त्रिधा नवे सविता तैसा सुखदुःखी चित्ता भेदू नाही. तैसा सुखदुःखी चित्ता भेदू नाही. आकाशाशी तुलना करता त्याचे चित्त आकाशापेक्षाही अविचल असते, स्थिर असते, अढळ असते. एका माझ्या त्रिगुणात्मक मायारहित निराकार नाम रूपात्मक सगुण प्रत्ययाशिवाय कशातच खरे सुख नाही, असा त्याचा माझ्या सगुण स्वरूपाविषयी पक्का निश्चय झाला असतो. फार काय सांगावे, त्याने आपले पण माझ्या जवळ आणले, इतक्या जवळ आणले की जणू त्याने माझी आणि आपली एकच शय्या केली. फार काय सांगावे, त्याने आपले पण माझ्या इतक्या जवळ आणले की जणू त्याने माझी आणि आपली एकच शय्या केली. अशा प्रकारे आपला देहादी म्हणजे देहादिकाचे सर्व भाव एखादी स्त्री प्रिय पुरुषाला अर्पण करते, तसा तो मला ऐक्यरूपी शेजेवर मला सर्वस्व अर्पण करतो. आणि वल्लभाच्या पुढ्यात शिरताना कांतेला जसा अगदी
मोकळेपणा वाटतो, निसंचोकपणा वाटतो, त्याप्रमाणे तो माझ्याशी एकरूप होतो. पती समागमात मिळताना कांतेला काहीच संकोच वाटत नाही. जसे गंगेचे पाणी समुद्रात मिळाल्यानंतरही शेवटपर्यंत अखंड मिळतच राहते. आणि मी वाचून काही आणिक गोमटे नाही, आणि मी वाचून काही आणिके गोमटे नाही, ऐसा निश्चय तीही जयाचा केला. किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज, तेने आपणया मज शेज एके केली. रिगता वल्लभा पुढे नाही अंगी जीवी साकडे, तीये कांतीचे निपाडे एक रसला जो. मिळोनी मिळतची असे समुद्री गंगाजळ जैसे, मी होऊन मज तैसी सर्वस्वे भजती. आत्मज्ञानाने जीव ब्रह्म एकरूपी झाल्यावरही कोणत्याही निमित्ता वाचूनच त्याचे शुद्ध सगुणाविषयी म्हणजे आपल्या स्वतःवरच्या प्रेमा इतकेच सगुणाविषयी पण स्वाभाविक प्रेम असते. आरशात आपले मुख पाहून, आपले सौभाग्य लक्षणे पाहून मी भाग्यहीन आहे असे वाटून दुःख होते की सौभाग्य सुखात भर पडते, हे सांगा बरे. त्याप्रमाणे अद्वैत ज्ञानानंतर होणाऱ्या सगुण प्रत्ययात नम्य, नमन, भजन इत्यादी काही भेद न भासता परमात्म्याच्या ठिकाणी अखंड प्रेम प्रवाह आपल्या स्वतःवरच्या प्रेमा इतकेच आपण नसावे असे कधीच कोणाला वाटत नाही. परमात्म्याच्या ठिकाणी अखंड प्रेम प्रवाह वाहत असतो, आणि हा प्रेम प्रवाह जर हट्टाने बंद केला तर मात्र तो दुप्पट वेगाने वाहतो. सूर्याबरोबर जायचे आणि सूर्याबरोबर जायचे असे जसे सूर्याच्या प्रभेला माहीत असते, म्हणजे सूर्याबरोबरच जायचे आणि सूर्यासोबतच जायचे असे जसे सूर्याच्या प्रभेला पूर्ण माहीत असते, हे तसे ती अलंकाराप्रमाणे मिरवते, तसा भक्त सर्वस्वी माझ्या स्वाधीन असतो. पाण्याच्या पृष्ठभागावर लाटा म्हणून जे तडपत असते ते इतरांनी लाटा म्हणून निराळे मानले तरी पाणीपणाने एकच असते, अखंड असते. त्याला आपल्या पाणीपणाशिवाय तरंगाची वगैरे वगैरे लाटांची वगैरे काहीही जाणीव नसते. किंबहुना पुढे असेही म्हणता येईल की त्याला पाणीपणाचीच जाणीव नसते. पै पाणीयाचेनी भूमिके पाणी तळपे कौतुके, ते लहरी म्हणती एरवी ते पाणी. त्याप्रमाणे जो केवळ माझ्याशी अनन्य झाला तोच ज्ञानी होय. त्याला स्वच्छ तपोवने, पवित्र नद्या, तीर्थे, गुहा इत्यादी ठिकाणी राहणे आवडते. पर्वतातील गुप्त स्थानी, जलाशयाच्या काठी एकांती, लेण्यांमध्ये वगैरे असा तो राहतो आणि ते स्थान त्याला प्रिय वाटते. ज्याला एकांत आवडतो, ज्याला जनसमूहाची खंती वाटते, तो मानवी रूपातील ज्ञानाची मूर्तिमंत मूर्ती होय. बहु एकांतावरील प्रीती, जया जनपदाची खंती, जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदांची खंती, जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. अर्जुना, अजून ज्ञानाची पूरक लक्षणे आहेत. त्याचा असा दृढ निश्चय झाला असतो की परमात्मा म्हणून जी काही वस्तू आहे व तिच्या आहेपणाविषयी ज्यामुळे कळते हेच खरे ज्ञान होय. अर्जुना, अजून ज्ञानाची पूरक लक्षणे ऐक. त्याचा असा दृढ निश्चय असतो की परमात्मा म्हणून जी वस्तू आहे व तिच्या आहेपणाविषयी ज्यामुळे कळते हेच खरे ज्ञान होय. ऐहिक व पारलौकिक ज्ञान हा केवळ भूलभुलैया आहे, हे त्याला पक्के माहीत झाले आहे. त्याचे चित्त नेहमी आत्मज्ञानातच बुडून राहते. आडवाटेची नीट माहिती असल्यामुळे एखाद्या वाटसरूला नीट मुक्कामाचा राजरस्ता सापडतो. तसे ज्याचे मन बुद्धी हे अध्यात्म ज्ञानाच्या राजरस्त्याला लागले आहे असे तू समज. ज्याच्या बुद्धीला हे पटलेले असते की
इतर सर्व ज्ञाने ही केवळ भ्रांती असून अध्यात्म ज्ञान, स्वतःच्या स्वरूपाचे ज्ञान, आपल्या असणेपणाचे ज्ञान हेच खरे आहे. म्हणून बुद्धीमध्ये तसा निश्चय मेरू पर्वताप्रमाणे अढळ स्थिर हा तो करतो आणि गगनामध्ये जसा ध्रुव तारा स्थिर असतो तसे आपल्या आयुष्याचे ध्येय म्हणजे केवळ आत्मज्ञान हे त्याने ठरवलेले असते. हे गोचर विश्व व परब्रह्म, हे गोचर विश्व म्हणजे पंचज्ञानेंद्रियांनी जसे आहे तसे, जसे आपल्याला वाटते तसे नाही, जसे आहे तसे, किंवा कोणत्या इंद्रियांना तू आता हे इंद्रिय सुख भोग अशी आज्ञा न देताना जे गोचर विश्व आहे ते म्हणजे हे गोचर विश्व आणि परब्रह्म एकच आहे अशी बुद्धियुक्त जाणीव झाल्यावर जे एक निर्मळ फळ, हे निर्मळ फळ म्हणजे ब्रह्मानुभव, जे एक निर्मळ फळ म्हणजे ब्रह्मानुभव लाभते त्या ज्ञेयाकडे वाटचाल करण्याची त्याची मनीषा असते आणि त्या बाबतीत त्याला पूर्ण स्थिर असतो आणि त्याचा प्रवास हा निरंतर त्याच मार्गाने असतो. आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते ज्ञेही परी सकळ ही हे जया. म्हणजे समजलेल्या ज्ञानाने जर ज्ञेय परब्रह्म तत्वाचा साक्षात्कार होणार नाही, समजलेल्या ज्ञानाने जर ज्ञेय परब्रह्म तत्वाचा साक्षात्कार होणार नाही व वृत्ती ब्रह्मकार होणार जर नसेल तर असा ज्ञान लाभ संतांना साधूंना संमत नाही. ज्ञानामुळे अविद्येची पूर्णतः निवृत्ती झाली पाहिजे. आंधळ्याच्या हाती दिवा असल्याने काय फायदा? ज्याप्रमाणे ब्रह्माच्या वृत्तीने अनुभव आला नाही तर केवळ ज्ञान निश्चय अज्ञान निश्चय करण्यास वृत्ती व्यापकात्मक अनुभव निरुपयोगीच आहे. झालेल्या ज्ञान प्रकाशाने वृत्ती जर प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या परब्रह्मापर्यंत पोहोचू शकली नाही तर ती ज्ञान स्फूर्ती आंधळी आहे असे समजावे. जरी ज्ञानाचे प्रकाशे परतत्वी दिठी न पैसे ते स्फूर्तीची असे अंध होऊनी. म्हणून आत्मविचाराने जे जे कळते ते ते ब्रह्मरूप आहे. म्हणून आत्मविचाराने जे जे कळते ते ते ब्रह्मरूप आहे असा अनुभव येण्याकरता बुद्धिवृत्ती पण तितकीच शुद्ध असायला हवी. अशा रीतीने ज्ञानाने परब्रह्माचे आकलन करणारा स्वतः ज्ञान स्वरूपच होतो अशी कोणी म्हटल्यास त्यात आश्चर्य असे काही नाही. अरे सूर्याला तू सूर्य आहेस असे म्हणावे लागते का? तेव्हा श्रोते म्हणाले, बाबा ज्ञानेश्वरा, आता ज्ञानी पुरुषाचे वर्णन करू नकोस. ग्रंथाच्या वचनांचा अर्थ सांगताना खोळंबा नको. तुझे वक्तृत्व हाच आमच्यावर फार मोठा उपकार आहे. हाच आम्हाला मोठा पाहुणचार केला तू. जणू हे सांगणे तुझे म्हणणे म्हणजे आमच्यावर पुष्प वर्षावच करणे आहे. रसयुक्त वर्णन लांबून ते वाढू नये. हे काव्य रचनेचे तत्व ध्यानात ठेवून जर तू मोजक्या शब्दात वर्णन केले असतेस तर तू नक्कीच आम्हाला तुझे शत्रूच बनवले असते. जेवायला बोलविल्यानंतर प्रत्यक्ष पानावर बसते वेळी जी स्त्री मुख्य पदार्थ न वाढता ते सर्व लपुटून ठेवते तेव्हा तिचे इतर वाढलेले पदार्थ व्यर्थ नाही काय? किंवा पात्रावर भोजन करावयास जर बसविले पण जी बाई शिजवलेले अन्न घेऊन पळाली तर तिचा अवांतर आदर सत्कार काय कामाचा? ठाई बैसतीये वेळे जे रससोय घेऊन पळे तेचा येर ओढव मिळे कोण अर्थ? इतर बाबतीत चांगली आहे पण दोहाव्यात बसले की लाथा मारते. लाथा झाडण्याची जिची खोड आहे अशी लाथाळ गाय कोण पाळणार? तशा गायीसारखे ज्ञानाविषयी काहीही कळत नसता काहीही बडबड करणारे लोक पुष्कळ असतात. पण तू मात्र सुंदर व्याख्यान केलेस. अरे या ज्ञानाच्या लेश मात्र प्राप्तीसाठी लोक योगासारखे कठीण आचरणे आयुष्यभर आचरतात स्वीकारतात. तर तू सांगत असलेल्या त्याच ज्ञानाविषयी नको असे कोण म्हणणार?
त्याच ज्ञानाविषयी नको असे कोण म्हणणार? अरे अमृताची 7 दिवसाची झडी होत असली तर ती उघडत का नाही म्हणून कोण दुःख करत बसणार? कोण त्याविषयी नवस करणार? पौर्णिमेच्या रात्री रोज युगामागून युगे आले तरी काय चकोर सूर्यप्रकाशाची वाट पाहिल? त्याप्रमाणे आधीच आत्मज्ञानाविषयी बोलणे आणि त्यात तुझे रसाळपणे सांगणे ही जर दोन्ही जमली तर ऐकणारा पुरे असे म्हणू शकेल काय? एखादा अति दैववान मनुष्य पाहुणा म्हणून जेवायला आला आणि त्याला वाढणारी जर सुबगा असली, सुलक्षणी असली, स्वयंपाक उत्तम करणारी असली, अन्नपूर्णा असली तर आपले पक्वान्न संपूच नये असे तिला वाटते ना. तसाच हा प्रसंग आहे. ज्ञानाविषयी आम्हाला प्रेम आहे आणि तुलाही त्याचा अनुराग आहे. त्यामुळे तू कितीही विस्तार केला तरी आम्ही नाही म्हणणार नाही. तुझ्या या व्याख्यानामुळे आमची ज्ञानस्फूर्ती चौपट दृढ झाली आहे. तुला आत्मज्ञान झाले आहे की नाही असे कोण म्हणणार? पण तरीही तुझ्या प्रज्ञेला विशिष्ट सीमा ओलांडू देऊ नको आणि त्वरित पुढच्या निरूपणाला प्रारंभ कर. असे तिथे उपस्थित असलेल्या संत सज्जनांनी त्याची शिफारस करून त्याला या बाबतीत सावध पण केले. नमस्कार. हो थांब जरा आता 5 मिनिटं